नमस्कार. आज आपण 40व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. तो योगापासून विचलित झालेला साधक दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नष्ट तर होत नाही ना, असे अर्जुनाने विचारले होते. भगवंत आता त्याचे उत्तर देत आहेत. श्लोक 40. श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. श्लोकाचा अर्थ. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. वर्तमान स्थितीपासून पतन होणे म्हणजेच नष्ट होणे होय. म्हणून मेल्यावर जर त्याचा जन्म मृत्यूलोकी झाला तर येथेही त्याचे पूर्वीपेक्षा पतन होत नाही, उत्थानच होते. आणि जर स्वर्गादी इतर लोकांमध्ये त्याचा जन्म झाला तर तेथेही पतन होत नाही, उत्थानच होते. यामुळे या लोकी अगर परलोकी कोठेही त्याचा विनाश होत नाही. तो जेथे असतो तेथे परमात्म्याच्या मार्गावर पुढेच जात राहतो. यामुळे भगवंतांनी अर्जुनाच्या उभयभ्रष्ट विषयीच्या शंकेचे संक्षिप्त उत्तर दिले आहे. तो साधक या लोकीच्या अगर परलोकीच्या भोगांपासून वंचित राहत नाही आणि योग सिद्धी परमात्म प्राप्तीपासूनही तो वंचित राहत नाही, असा याचा अभिप्राय आहे. हे अव्यय येथे हेतुवाचक आहे आणि याच्यासह वरील म्हणण्याने भगवंतांनी साधकांना हे आश्वासन दिले आहे की जो साधक आपल्या शक्तीप्रमाणे श्रद्धापूर्वक कल्याणासाठी साधन करतो त्याची कोणत्याही कारणाने कधीही डुक्कर, कुत्रा, कीटक इत्यादी नीच योनीच्या प्राप्तीमुळे किंवा कुंभीपाक आदी नरकांच्या प्राप्तीमुळे अशी दुर्गती होऊ शकणार नाही. पूर्वी केलेली पापे असतानाही भगवत प्राप्तीसाठी म्हणजे आत्मोद्धारासाठी कर्म करणाऱ्या कोणाचीही दुर्गती होत नाही, हे बरोबरच आहे. समजा एक मनुष्य कर्जदार आहे, त्याला कुणाचे तरी पैसे द्यायचे आहेत, परंतु तो अप्रामाणिक नाही. त्याच्यापाशी जे काही होते ते सर्व त्याने आपल्या सावकाराला दिले आहे. जे काही तो सध्या मिळवितो तेही तो शुद्ध भावनेने देत आला आहे व देऊ इच्छित आहे. अशा परिस्थितीत दयाळू सावकार त्याला कैद करीत नाही. जोपर्यंत त्याचा इरादा बरोबर असतो तोपर्यंत तो संधी देतो. अशाच प्रकारे भगवंत सुद्धा भगवत प्राप्तीसाठी साधन करणाऱ्या पुरुषाची शुद्ध भावना पाहून त्याच्या पापांचे फल थांबवून त्याला साधन करण्यासाठी सर्व बंधनातून मुक्त होण्याची संधी देतात. सामान्य सावकार सुद्धा कर्जदाराला कर्ज फेडण्याची संधी देतो. मग परमदयाळू भगवंत साधकाला अशी संधी देतो, यात आश्चर्य ते काय? पुराणामध्ये अशी गोष्ट सांगितली जाते की राजा भरत आत्मोद्धारासाठी साधन करीत होते. तरीही त्यांना मरणानंतर हरणाची योनी प्राप्त झाली. भरत हा चांगला साधक होता, यात शंका नाही. परंतु दयेने मोहवश झाल्यामुळे एका हरणाच्या पाडसाबद्दल त्याच्या मनात आसक्ती व ममता उत्पन्न झाली. अंतकाळी मुख्य लक्ष सुटले व हरणाच्या पाडसाचे चिंतन घडले. म्हणून त्याला हरणाची योनी प्राप्त झाली.
अंतकाळी ज्याचे चिंतन होते ते मनुष्यास नक्कीच मिळते, असा प्रबल नियम आहे. त्याचा परिणाम झालाच पाहिजे. परंतु भरताला पशुयोनी प्राप्त होऊनही ती दुर्गती मानली जात नाही, कारण पशुयोनींमध्ये सुद्धा त्याला पूर्वजन्माचे स्मरण राहिले आणि तो मोह आसक्ती सोडून चांगल्या साधकांच्या प्रमाणेच अत्यंत विवेकयुक्त राहिला आणि त्याने वाळलेली पाने खात संयमपूर्ण पवित्र जीवन घालवून दुसऱ्या जन्मातच ब्राह्मणाचे शरीर प्राप्त करून घेऊन पूर्वाभ्यासाच्या जोरावर तो लवकरच परमगतीला प्राप्त झाला. त्यामुळे वरील सिद्धांताला कोणतीही बाधा येत नाही. भगवत प्राप्तीचे लक्ष कधी सुटू न द्यावे, हीच शिकवण या भरताच्या इतिहासापासून घेतली पाहिजे. तात हे संबोधन अर्जुनासाठी वापरून भगवंतांनी येथे अर्जुनास हे आश्वासन दिले आहे की तू माझा परमप्रिय सखा आणि भक्त आहेस. मग तुला कोणत्या गोष्टीचे भय आहे? जर माझ्या प्राप्तीसाठी साधन करणाऱ्याची सुद्धा दुर्गती होत नाही व जर त्याला उत्तम गतीच प्राप्त होते, तर मग तुझ्याबद्दल सांगायचे ते काय? अशा प्रकारे आज आपण 40व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 41व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.